विशाल महाराष्ट्रातून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी भाईंदर ईस्टला आहे आणि इथं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जोर जोरामध्ये चालू होती आणि इथं काही गरीब लोकांना या लोकांनी साड्या वाटप केलं आणि शैक्षणिक कार्यामध्ये मुलांना काहीतरी पुस्तकं वाटप असते, त्यानंतर जेवण असते। तर आपल्या जयस्वाल साहेब थोड़ा सांगतील काय ते। जैसे कि सुबह से अभी हम लोगों ने बहुत तैयारी की यहाँ पे, मैं मेरे कार्यकर्ता अपने राजू सोलंकी भाई, गणेश चौहान, सूर्य जी, अपने जोशी जी, सनी पटेल, करण, अंकित, राजू, जैसे हमारे जितने भी कार्यकर्ता सुबह से उन्होंने बहुत मेहनत की है, जिन्होंने सुबह कम से 6 बजे से यहाँ पे मेहनत में लगे हुए हैं। यहाँ पे हमने कम से कम 100 से 150 महिलाओं को साड़ी वाटप किया हुआ है, खाना का आयोजन किया हुआ है भोजनालय का, और कुछ सांस्कृतिक कार्यक्रम भी थे जो हमारे उनको जो प्रोत्साहन देने के लिए हमारे कुछ महिलाएं थी, बच्चे थे, जिन्होंने यहाँ पे जो भी बाबा साहब के गाने पे कुछ यहाँ पे परफॉर्मेंस दिए उन्होंने। तसेच सत्या फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि सगळ्यात म्हणजे ज्येष्ठ नागरिक आहे सोलंकी साहेब, ते थोडं आपल्याला सांगतील सकाळपासून काय कार्यक्रम तर खूप चांगला झाला आहे आणि आता लाईन एवढी झालेली 4-5 हजारची आता जेवण गेलं आमचा आणि आणखीन आम्हाला काय भीती नाही, जेवण एवढा परफेक्ट होता आणि आणखीन जेवण आहे आणि आमचा भंडारा एवढा चालू आहे का आमचे कार्यकर्ता आमचे सगळे आम्हाला सहयोग एवढा आहे आणि सगळा भेटतो आम्हाला सहयोग। तेपर्यंत आमचे सगळे तिथे उभे राहिले आहे स्थानिक आणि पाणीची व्यवस्था, सगळ्याला व्यवस्था काय कोणाला म्हणजे आला त्याला काय लफडा बुडा काय पाहिजे नाही, पण बाबासाहेबांची 31वी जयंती हे साजरा आहे आमचा आणि आमचा अभिमान आहे का आम्ही जय भीम आहे आणि आम्हाला लय अभिमान आहे का आमच्या रक्तात त्यांचा खून आहे आणि मी एवढंच बोलतो, जय भीम जय महाराष्ट्र। तसेच आपल्याकडे सत्या फाउंडेशनचे समीर सुर्वे आहे, ते आपल्या थोडं सांगतील आजच्या कार्यक्रमाबद्दल। सतीश जसवाल हे मीरा भाईंदरचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि हे आता एक प्रोग्राम जो सकाळपासून 5 वाजल्यापासून जी मेहनत करत आहे त्या प्रोग्राममध्ये आमचे कार्यकर्ते परत जे होते सगळे संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी 5च्या नंतर साडी वाटप, सगळे आंबेडकर जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती जोरात साजरी केली। जेवणाचं वाटप चालू आहे, 5000 माणसं जेवण गेली, अजून चालूच आहे जेवण ऑलरेडी। त्याच्यामुळं 11 वाजेपर्यंत प्रोग्राम चालूच राहणार, एवढंच मी बोलू शकतो। तसेच सत्या फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश चव्हाण आहे, ते आपल्याला थोडं सांगते सकाळपासून काय कार्यक्रम झाले। जय भीम। मी गणेश चव्हाण, सत्ता फाउंडेशनचा उपाध्यक्ष सतीश जयस्वाल। हे सकाळपासूनचा कार्यक्रम नाही, हे पुरा महिना 1.5 महिन्याचा कार्यक्रम आहे जे त्यांनी राबवलं, धावपळ केली आहे, त्यानंतर आज ती रंग आली जे त्यांनी सकाळपासून मेहनत केली। इथे 1500 ते 2000 लोक जेवण केले, 150 साड्या वाटप केल्या, आणखीन कार्यक्रम चालूच होता आणि काही पोरं आपले गाण्या गिण्यावरती डान्स केला, पण त्याच्यामध्ये पण काही लोकांना असं वाटतं ते कार्यक्रम नाही झाला पाहिजे, कुठं ते सतीश आमच्या पुढे चाललं आहे का, तर असं काही लोकांना विचार लागतं। तर त्या लोकांनी त्याच्याशी थोडं चिटिंग केली आणि काही त्यांच्यावरती खोट्या केसेस वगैरे करायच्या कोशिश केल्या। आज तुमच्या न्यूजमधून मी बोलतो, आजचे 8 दिवस पहिले रोज सतीश आणि मी कुठंतरी भेटलो, आमची वार्ता झाली का असे प्रॉब्लेम आहे, तर आम्ही बोललो ठीक आहे भाई, हे कार्यक्रम पण आजच्या जागेवर थोडं पुढे झालं असतं, पण काही लोकांनी सहयोग केला आणि ते केसेस त्याच्यावरनं हटवले गेली। तर असे खोटे केसेस पण त्याच्यावरती होण्याचं काम होतं आहे, कारण की लोकांना काय वाटतं कुठेतरी हा एकटे आमच्यावर पुढे चालला आहे आणि ह्याचा पाय खेचण्याचं कारण आहे आणि दाबण्याची कोशिश आहे। तर हे असं नाही झालं पाहिजे। असं माझ्यावर पण खोट्या केसेस झालेल्या आहेत आणि ते हटलेले आहेत, कारण ते खोट्या केसेस करणं असं नाही, पण त्याला साबित करणं लई मुश्किल आहे, कारण की गुन्हा मी केला नाही तर ते साबित कोणीच नाही करू शकत। आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये एवढं ताकद आहे की आपल्याला न्याय मिळतो, लेट मिळतो पण मिळतो। आज हे कार्यक्रम पण झाला तर त्या लोकांच्या तोंडावर चमाट पण पडला आणि सतीशने कार्यक्रम तर आज तर केलाय, पण हा 14 एप्रिलला हे कार्यक्रम होतच राहणार सत्ता फाउंडेशनच्या माध्यमाने इथे। तर आता काय बोलायचं जास्ती आपल्याला बरं नाही वाटत, बाकी आणखीन तिथे जे लोक आले आणि जे सहयोगी आले त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि काही लोकांना असं वाटत असेल सतीश एकला नाही, एवढी पब्लिक त्याच्या मागं आहे, आज 1,500 हजार लोकांना जेवण खाऊ घालतो, यासाठी 50-100 पोरं पण उभे राहू शकतात अर्ध्या रात्रीचे, त्याचं टेन्शन नाही।